पृथ्वीराज पाटील यांच्या वॉर्ड नंबर 9 मध्ये हडको कॉलनीतल्या पदयात्रेत हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. प्रचारात जोरदार मुसंडी. घाम गाळून पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांच्या हितासाठी विधानसभा गाजवणार पृथ्वीराज पाटील. महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज यांची आज हडको कॉलनीत प्रचार पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी गणराया, हनुमान दत्त, साईबाबा आणि ताईबाई मंदिरात मनोभावे दर्शन घेतलं. या पदयात्रेत गळ्यात काँग्रेस पक्षाचा दुपट्टा आणि डोक्यावर मी पृथ्वीराज बाबांचा असा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान करून हाती काँग्रेस पक्षाचं हात चिन्ह असलेले झेंडे उंचावत हजारो नागरिक सहभागी झाले होते. गल्लीबोळात पृथ्वीराज यांचा औक्षण करून त्यांना महिला भगिनी विजयी भव असा आशीर्वाद देत होत्या. पृथ्वीराज बाबा प्रत्येक घरात विनयानं नमस्कार करून हात चिन्हासमोरचं बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन करत होते. प्रचारपत्रकं वाटण्याची कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. पृथ्वीराज नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले, लक्ष्मी देवळाजवळ 80 फुटी रस्त्याच्या पश्चिमेला हडको कॉलनीची मोठी वसाहत आहे. या लोकवस्तीत मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या दखलपात्र आहे. या भागातल्या जनतेसाठी गेल्या 10 वर्षात विद्यमान आमदारांनी भरीव असं काहीही केलं नाही. आमदार झाल्यावर या भागातले रस्ते आणि गटारी शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी लक्ष घालणार आहे. रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. सांगली शहराच्या विस्तारित भागात पृथ्वीराज पाटील यांची गृहभेट, गृहबैठका आणि पदयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. उपनगरातल्या भव्य पदयात्रेतला जनसागर पाहता पृथ्वीराज पाटील यांची निवडून येण्याची शक्यता सामान्य लोकांनी हाती घेतल्याचं स्पष्ट होताना दिसतंय. महायुती सरकारला सामान्य नागरिकांच्या कामांशी काहीच देणं घेणं राहिलं नाही. जाती धर्मात भांडणं लावून येनकेन प्रकारे सत्ता बळकावणं एवढंच काम महायुती सरकारनं केलंय. आता सामान्य माणूस सांगलीचा निष्क्रिय आमदार बदलणार असा विश्वास आहे, असंही पृथ्वीराज पाटील म्हणाले. यावेळी इलाही आणि मदिना बारुदवाले, अल्ताफ पेंडारी, इरफान केडिया, इर्शाद पखाली, अनिता पांगम, उमर शेख, वाहिदा सनदी, अक्षय अलकुंटे, राहुल यमगर, साद सय्यद, अक्षय गायकवाड, अक्षय अलकुंटे आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.